साकोली तालुक्यात सावरबंद खंडाळा, साखरा, सातरवाडा, उमरी ते परसोडी, सांगली ते विहिरगाव असे विविध गावांमध्ये रस्त्यांची खूप मोठी दुर्दशा झालेली आहे. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सविस्तर वृत्त असे की उमरी परसोडी या रस्त्याचे एवढे दैनंदिन अवस्था आहे की सायकल सुद्धा जाणे कठीण आहे. ठिकठिकाणी खड्डे आहेत. आता पावसाळा सुरू होत आहे. या पावसाच्या पूर्वी तर रस्ता दुरुस्त होणार नाही, पण त्या खड्ड्यामध्ये एवढा पाणी साठेल की काही लोक त्या खड्ड्यांमध्ये पडू शकतात व अपघात होऊ शकतात. त्याचप्रमाणे सानगडी ते विहिरगाव बुरड्या रस्त्यांची अवस्था खराब आहे. त्या ठिकाणी सानगडी ते विहिरगाव बुरड्या हा जो रस्ता आहे, हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यांमध्ये खड्डे आहेत. त्यानंतर पावसाळ्यामध्ये आणखी तो रस्ता जास्त प्रमाणात खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इकडे सावरबंद ते खंडाळा या ठिकाणी रस्त्याची दुर्दशा आहे. नवीन रस्ता बनवणे सुरू आहे, परंतु अजूनपर्यंत तो रस्ता बनवून झालेला नाही. नुसत्या दोन्ही साईडचे साईड भरणे सुरू आहे. दोन्ही साईडला माती टाकणार सुरू आहे, परंतु आता पुन्हा त्या मातीमध्ये किचड होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्याकडे पूर्णपणे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झालेले आहे. बिकट अवस्था केव्हा दुरुस्त होणार अशी चिंता लोकांना लागलेली आहे. मी उमरी परसोडी या रोडवर आहे. या ठिकाणी एवढे खड्डे पडलेले आहेत. त्या रोडवर उमरी ते परसोडी मार्गावर एवढे खड्डे पडलेले आहेत की चालना मुश्किल आहे आणि हे खड्डे चुकवून जावं लागते. असे विविध ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत. तिकडं खंडाळा असेल त्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. विहिरगाव बोराड्या पहा, विहिरगाव बोराड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तिथे सातलवाडा रस्ता असेल, सातलवाडा गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तिकडं आणखी पिरकेपार रस्त्याकडे आहेत. म्हणजे तालुक्यामध्ये ठिकठिकाणी फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. याकडे लोकप्रतिनिधीचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. खासदार आमदार यांनी लक्ष दिलेलं नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही. तालुक्यामध्ये अशा पद्धतीची अवस्था आहे आणि म्हणून आता हा रेती घाट चालू असते. परसोडी मार्गानं खूप मोठे मोठे ट्रक जात असतात, ट्रॅक्टर जात असतात आणि मोठ्या प्रमाणाचा रस्ता हा परसोडी जो उमरी परसोडी मार्ग आहे हा खराब झालेला आणि चारही बाजूचे रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त याकडे लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. किती वर्ष झाले रस्त्याच्या आपण तक्रारी लोकांनी दिलेल्या आहेत. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या रस्त्याविषयीची बातम्या वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आलेल्या आहेत आणि ठिकठिकाणी हा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न येत आहेत. तरी पण लोकप्रतिनिधीच्या उदासीनपणामुळे किंवा धोरणामुळे म्हणा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उदासीन धोरणामुळे म्हणा अशा पद्धतीने रस्ते रखडलेले आहेत आणि म्हणून या रस्त्याच्या ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. मी DG रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा.